आज कोमलनं जरा नियोजन वेगळं केलं. माणसाला तर गरमी व्हायच लागली, ऊन जास्तच आहे त्यामुळं गरमीचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे आता कुत्र्याला काहीतरी आज वेगळं असा दिवस काढून काही जण कोमलच्या मागे गेले, काही जण माझ्या मागं यायला लागले. डोंगर प्रदेश आहे पण त्याच खाली एक वडा वाहिलेला आहे. काही वर्षापूर्वी हाच वडा शुद्ध होता, पण आता थोडं घाण आहे, पण तेवढं पण घाण नाही पाणी, बरं आहे. कोमलनं खाली गेली वड्यामध्ये की लगेच लारा, लुसी, राणी तिच्यासोबत खाली गेली. लारा गेल्या गेल्या मस्त उगं पाण्यात पोहायली, लुसी पाण्यात पोहायला लागली. काही जणांना पोह वाटतंय, काही जणांना पोह वाटत नाही, काही जणांना ते पोहण्याचं माहिती नाही. आपल्याला गरमी होती, आपल्याला वाटते पोहा वगैरे, तसं त्यांना पण वाटतंय. मग आपण त्याला साखळीनं बांधून ठेवतो, पिंजऱ्यात ठेवतो, त्यांना काय तिथंच गुदमरते. ते थोडंसं मोकळं ठेवा, त्यांना हे आयुष्याचा आनंद घेऊ द्या. काही जण घाबरायले, कोमल त्यांना माझ्या जा पाण्यामध्ये, काही जण माझ्याच मागे यायला लागले. बरं आहे, त्यांनाही जीव आहे, प्रत्येक प्राणी पक्षालाही जीव आहे. थोडीशी कल्पना करा, जसं आपल्याला जग वाटतं तसं त्यांना पण जग वाटतंय. कोमलच्या मागं उगं अंग धडकीत पळायला लागली. रुबी वरून बघायली. लारा मस्त जीवनाचा थोडासा मस्त आनंद घ्यायला लागली. इकडं जुशी आपलं लांबून सगळं वरून जाऊन बघायला लागली. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतंय, पण प्रत्येकाला जीव आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. कोमलनं सगळेच मध्ये जायला गेले, दगड उचलला, मध्ये टाकला, मस्तपैकी मध्ये गेले. पुन्हा सगळेच जण पोहले, बघून भारी वाटलं. त्यांनाही गरमी होती, त्यांना पण जीव आहे. त्यांनी थोडासा आयुष्याचा आनंद घेतला, जसं आपण माणसं घेतो तसं. त्याला काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं आनंदी प्राणी पक्षासाठी.